गजर करत दिंडी चालली, नामस्मरणाने वाट उजळली. मुखी गुरूंचे नाम घेत, संतांच्या चरणी मन गुंतली. जय सियाराम मंडळी, मी अनुजा मोरे. वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण सारे एकत्र आलो आहोत आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, म्हणजेच आपल्या भविष्यासाठी. 11 सप्टेंबर 2025 रोजी उपपीठ पूर्व विदर्भ येथून वसुंधरेचा संदेश घेऊन निघालेल्या दिंडीमध्ये एकत्र आलो आहोत, जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून. आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 हा आहे दिंडीचा सलग 37वा दिवस व आपण पाहत आहात आजच्या दिवसातील दुसरे सत्र. तर चला मंडळी, आपणही पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यात आपला खारीचा वाटा उचलूया. दुपारी दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथे अल्पविश्रांती घेतल्यानंतर सर्व यात्रिकांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका सजवलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात आल्या व दिंडी नियोजित मार्गावर प्रस्थान करण्यात आली. पर्यावरण म्हणजे केवळ झाड, हवा आणि पाणी नाही, तर ते आपल्या जीवनाची श्वासरेखा आहे. आज विकासाच्या नावाखाली आपण निसर्ग विसरतोय, जंगल तोडतोय. यामुळे ओझोन वायूचा थर कमी होऊन पर्यावरण दूषित होत चालले आहे. आपण ज्या धर्तीवर पाऊलं ठेवतो, जी आपल्याला अन्न, हवा, पाणी आणि जीवन देते, या वसुंधरेचं रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हे सर्व यात्रिकी रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ ते श्री क्षेत्र नाणेसधामकडे वाटचाल करीत असताना मुखात गुरुनाम, तसेच पोशाख, हातातील रंगीबेरंगी ध्वज, त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षणाप्रती एक संदेश देत आहेत. एक पाऊल हरित दिशेने, एक प्रतिज्ञा पृथ्वीसाठी, असा संदेश देत गुरूंच्या भेटीच्या ओढीने पाऊले टाकत आहेत.
महंता तुझी योगी राया। या सुंदर प्रवासानंतर दिंडी पोहोचली आहे अमिनी घाटमाता, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथे। यात्रिकांसाठी व भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे। आजच्या या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत श्री अभिजित मोहन अवसरे। त्यांच्या या सेवेबद्दल अन्नदात्यांचे खूप खूप अभिनंदन। गेल्या काही दशकांपासून पृथ्वीचं तापमान सातत्याने वाढत आहे। जंगलतोड, प्रदूषण, वाहनांचा धूर आणि इंधनाच्या अतिवापरामुळे वातावरणात हरितगृह वायूचं प्रमाण वाढलं आहे। हे वायू पृथ्वीवरील उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत आणि त्यामुळे पृथ्वी हळूहळू तापते आहे। हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढते, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी उष्णतेचे प्रकोप यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे। पण मित्रांनो, उपाय आपल्याच हातात आहे। आपण झाडे लावली, प्लास्टिकचा वापर कमी केला, पाणी वाचवलं तर हा ताप कमी होऊ शकतो। एक झाड म्हणजे एक श्वास हे आपण विसरू नये। मित्रांनो, पृथ्वी आई आज आपल्याला विनंती करते, माझं रक्षण करा, मला जगू द्या। आपण सर्वांनी मिळून तिचा आवाज ऐकला पाहिजे
म्हणूनच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या एक पेड़ माँ के नाम या दिव्य संकल्पनेनुसार पर्यावरण रक्षणाप्रती आपणही आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. त्याचप्रमाणे वसुंधरा पायी दिंडीमध्ये यात्रिकांची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, ॲम्ब्युलन्स, पोर्टेबल टॉयलेट, त्याचप्रमाणे शरीराला पोषक अशी सर्व कडधान्ये नाश्त्यामध्ये दिली जातात.
नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरूंच्या नामात भक्तीच्या रंगात न्हाऊन गेलेली ही दिंडी शुभारंभ हॉल मलकापूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे पोहोचली आहे. सुंदर रांगोळ्या, शंखानाद व सर्व सुवासिनींच्या हस्ते दिंडीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी षोडशोपचार पूजा म्हणजे 16 प्रकारांच्या सेवांद्वारे गुरूंच्या चरणी भक्ती आणि श्रद्धा अर्पण केली जाते. सर्वोच्च श्रद्धाभाव व भक्तीच्या भावनेने रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे पूजन करण्यात आले. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासे नाथ महंता तुझी ही भक्तिमय वातावरणात सांजारती संपन्न झाली. माऊली नरेंद्र स्वामी जय जय यानंतर यात्रिकी व भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. अन्नदान ही एक महान सेवा आहे जी केवळ शरीराचे पोषणच नाही तर आत्म्यालाही आनंद देते. आजचे हे भाग्यवान अन्नदाते आहेत सौ सीताबाई नानासाहेब धमाल. त्यांच्या या सेवेबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे गोड पदार्थ म्हणजे प्रेम आणि आनंदाचे प्रतीक. आजच्या या महाप्रसादात गोड पदार्थाचे दान करणारे अन्नदाते आहेत श्री पूर्वेश चंद्रोजी मयेकर. या सेवेबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. रात्री शेजारती करण्यात येईल. आज सर्व यात्रिकी येथेच विश्रांती घेतील. चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा नव्या उत्साहाने
नव्या जोमाने उद्या सकाळी या वसुंधरा पायी दिंडीत सहभागी होऊया. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया.